नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जरी ते पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील आणि सर्व जॉब अपडेट्स मिळत राहील. तर चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आहे इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये जी भरती आलेली आहे तिच्याबद्दल. तर मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे आणि जिचं हेडक्वार्टर हे चेन्नईमध्ये आहे. आणि आता जी भरती आलेली ती 250पेक्षा जास्त वॅकेन्सीसाठी आलेली आहे आणि भरपूर संपूर्ण स्टेटमध्ये आहे. ही जी अप्लाय करायची तारीख आहे ती 8 ऑगस्टपासून चालू झालेली आहे. 24 ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करा. काही इश्यू असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण हेल्प करून देऊ. विभागाची नाव आहे, म्हणजे बँक जी आहे ती इंडियन ओव्हरसीज बँक आहे. मोठी बँक आहे, पब्लिक सेक्टर. केंद्र सरकारचा हा जॉब आहे पूर्णपणे, SBI वगैरे बाकीच्या बँकसारखा. वयोमर्यादा जी असणार आहे ती 20 ते 30 वर्ष असेल. SC STसाठी 5 वर्षाची सूट, OBCसाठी 3 वर्षाची सूट. ऑल ओव्हर इंडियाचे उमेदवार असतील. अनुभवाची गरज नाही. फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात, मेल फिमेल ऑनलाईन. अर्जाची जी पद्धत आहे ती ₹850 तुम्हाला लागतील. SC STसाठी फक्त ₹175 लागेल. नोकरीचा पर्पज जसं की मी सांगितलं, हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे, परमनंटवाला. आणि जी सिलेक्शन प्रोसेस असेल त्याच्यामध्ये पहिले तुमची एक एक्झामिनेशन होते. एक एक्झामिनेशन होईल. एक्झामिनेशनच्या नंतर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल. जसं तुम्ही ज्या राज्यातून अप्लाय करत असाल, उदाहरणार्थ तुम्ही जर महाराष्ट्रातून अप्लाय करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्राची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. आणि जर तुम्ही मराठी हा सब्जेक्ट शिकलेला असेल, 10वीमध्ये तुमच्या मार्कशीटवरती मेन्शन असेल, तर ही टेस्ट तुम्हाला द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर होईल एक पर्सनल इंटरव्ह्यू. तर अप्लाय करण्याची डेट जसं की मी सांगितलं 8 ऑगस्टपासून चालू झालेली आहे, 24 ऑगस्टपर्यंत आहे. अधिकृत जी वेबसाईट आहे तर www.iob.bank.in आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण असेल ते तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या 4 राज्यांसाठी ही भरती आता होणार आहे. तर पहिलं जे राज्य आहे तामिळनाडू, त्याची जी मॅन्डेटरी लँग्वेज आहे ती तामिळ आली पाहिजे. तिथे खूप जास्त 100 वॅकेन्सीज आहे. SC साठी 15, STसाठी 6, OBCसाठी 33, EWसाठी 9 आणि अनरिझर्वसाठी 33. कर्नाटकामध्ये 50, महाराष्ट्रामध्ये 50 आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 50. तर अशा ह्या 250 जागांसाठी ही भरती असणार आहे. SC ST OBC EWसाठी रिझर्वेशन आहे. अनरिझर्वसाठी पण भरपूर 94 जागा आहेत मित्रांनो. तर नक्की अप्लाय करा तुम्ही. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते फक्त तुमची डिग्री झालेली पाहिजे. कोणत्याही युनिव्हर्सिटीमधनं, कोणत्याही शाखेतनं डिग्री झालेली असली तरी चालेल. काहीही इथे बंधन नाही आहे. आणि 20 ते 30च्या दरम्यान तुमचं एज लिमिट पाहिजे. 30 वर्षापेक्षा जास्त तुमचं एज नसता कामा नये. तर हे जर 2 क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही या व्हिडिओसाठी, या जॉबसाठी इलिजिबल आहात. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवून द्या, जे बँकिंगची तयारी करत असतील मित्रांनो. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कोणतीही जॉब अपडेट मिस होणार नाही. तर जसं की सांगितलं, सिलेक्शन प्रोसेस जी होणार आहे ती तुमची एक एक्झामिनेशन होईल, त्याच्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होईल. आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला 10th किंवा 12thमध्ये जर तुम्ही समजा महाराष्ट्राचे असताल, तर मराठी जर तुमचा सब्जेक्ट असेल तर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट नाही होणार. कोणी तामिळनाडूमध्ये जर कोणी अप्लाय करत असेल, तामिळनाडूचा म्हणजे विद्यार्थी, तर त्याला जर तामिळ शिकलेला असेल तर त्याची ती प्रोफिशियन्सी टेस्ट नाही होणार. तर असं हे एक सिलेक्शन क्रायटेरिया असणार आहे. तर एक्झामचं स्ट्रक्चर काय असणार आहे, जर एक्झाम असेल ना ती 4 सेक्शनमध्ये असेल. पहिला जो असेल तो रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड असेल. त्याच्यामध्ये टोटल 30 क्वेश्चन असतील, 60 मार्क असतील. आणि पेपर जो आहे तो पूर्ण इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल. तर पहिल्या सेक्शनसाठी 60 मार्क राहील. दुसरा जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक, बँकिंग अवेअरनेस याचे 40 क्वेश्चन असतील, 40 मार्क असतील. हा पण हिंदी इंग्लिशमधून राहील. 30 मिनिटाचा याचा टाईम असेल. तिसरा सेक्शन डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, 30 क्वेश्चन, 60 मार्क, इंग्लिश हिंदीमधून राहील, 60 मिनिटाचा राहील. इंग्लिशचं नॉलेजचा चौथा पार्ट राहील, 40 क्वेश्चन, 40 मार्क. आणि हा फक्त इंग्लिशमधून राहील, हिंदीतून नसेल. 30 मिनिटाचा याला वेळ असेल. असं टोटल 140 क्वेश्चन, 200 मार्क, त्याने 3 घंट्याचा तुमचा हा एक पेपर असेल. हा पेपर जर तुम्ही मित्रांनो क्लिअर करताय तर त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टसाठी बोलवल्या जाईल. तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहे. समजा तुम्ही जर हा कट ऑफ तुमचा पूर्ण केला तर मग जे क्वालिफाय स्टुडंट झाले त्यांना बोलवण्यात येईल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये. नंतर ते तुमचे डॉक्युमेंट्स चेक करतील. आणि तुम्ही जर तुमचं 10वीचं डॉक्युमेंट प्रोड्यूस केलं समजा, तर मग तुमची ही टेस्ट होणार नाही. काही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट स्किप करू शकता. आणि त्याच्यानंतर मग जे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमधून पण ज्यांची मेरिट लागेल, त्या मेरिटच्या नंतर ते जे मेरिट लागलेले स्टुडंट्स आहेत, कॅन्डिडेट्स, त्यांना ते पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवतील. इंटरव्ह्यू जो असणार आहे तो टोटल तुमचा 100 मार्क्सचा असेल. आणि इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी ॲटलिस्ट तुम्हाला 45% रिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी आणि 50% हे अनरिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी घ्यावे लागतील. जर
एवढे तुम्हाला मिनिमम पर्सेंटेज पडले आउट ऑफ 100 इंटरव्ह्यूमध्ये तरच तुमचं सिलेक्शन होईल. एवढे नाही होत तर ते इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही रिजेक्ट होऊ शकता मित्रांनो. तर ॲप्लिकेशनचं जे गाईडलाईन आहे ते जसं की मी सांगितलं 8 ऑगस्टपासून चालू झालेलं आहे. 24 ऑगस्टपर्यंत तुम्हाला भरायचं आहे. बँकेची जी अधिकृत वेबसाईट आहे iob.bank.in ह्या वेबसाईटवरती जाऊन करिअर्सच्या पेजवरती जाऊन तुम्हाला भरायचं आहे. तिथे तुम्हाला ॲडव्हर्टाईज पण मिळेल आणि ह्याची जी ॲडव्हर्टाईजची जी लिंक आहे करिअर अप्लायची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून जाईल. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट अजून तुम्हाला जर वाचायचं असेल डिटेलमध्ये वाचू शकता. अप्लाय करायचं असेल अप्लाय देखील करू शकता. तर नक्की अप्लाय करा मित्रांनो. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना जॉब अपडेट्सबद्दल माहिती राहील. तर अप्लाय करा. चांगली अपॉर्च्युनिटी सगळ्यांनी कोणीही अप्लाय करू शकतं ग्रॅज्युएट्स झालेला. आणि तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे सगळे येणारी जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती भेटत राहील. तर पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.